TCS कंपनीतलं धर्मांतर आणि धार्मिक भावना दुखवल्याचं प्रकरण फारच गंभीर असल्याचं समोर आलंय। कंपनीत महिला छळ प्रतिबंधक अर्थात पॉश कायद्याचं उल्लंघन झाल्याचं राष्ट्रीय महिला आयोगानं प्रसिद्धी पत्रकातून म्हटलंय। कामाच्या ठिकाणी महिलांचं होणारं लैंगिक शोषण रोखण्यासाठी पॉश कायदा अस्तित्वात आहे। TCS कंपनीत मात्र या कायद्याला पद्धतशीरपणे मूठ माती देण्यात आली आहे। या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचं सर्रासपणे शोषण सुरू होतं। संपूर्ण ऑफिस नियंत्रणात ठेवणारे संशयित डॅनिश, तौसिफ आणि रजा मेमन या तिघांचा हात यात होता। अश्विनी चैनानी यांनी या प्रकरणावर मौन बाळगल्यानं या तिघांचं धाडस वाढत गेलं। कॅमेरे दिसत असले तरी ते सुरूच नाहीत। ज्यांचं शोषण झालं त्यापैकी बऱ्याच महिलांना तक्रारी करायच्या होत्या, पण त्यांना यंत्रणा सुरक्षित वाटली नाही, तर काहींवर सामाजिक दबाव होता, काहींना बदनामीची भीती वाटत होती। पॉश कायदा पाळला जातो की नाही हे पाहण्यासाठी पॉशच्या सदस्यांनी भेट देणं गरजेचं होतं, पण सदस्यांनी एकदाही TCSला भेट दिली नाही। आयोगानं 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे। त्यात या साऱ्याच गंभीर बाबींवर प्रकाश टाकण्यात आलाय।